आपल्यासोबत भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे ताई आहेत। ताई, आपण केजमधून आमदार होता, आता परत जरांगे पाटील यांची भेट घेतली, आमदारकीची चर्चा पण झाली, काय चर्चा झाली नेमकी? नाही, दादांची काय भूमिका येणाऱ्या निवडणुकीमध्ये राहणार आहे त्या अनुषंगाने थोडीशी चर्चा मी या ठिकाणी केलेली आहे। दादांनी योग्य वेळेला निर्णय देण्याचं सांगितलेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि आम्ही चर्चा पण ऐकली की असं त्यांचं म्हणणं आहे की भाजप सर्व तुमच्यासोबत आहे, जरांगे पाटलांनी तुम्हाला उमेदवारी द्यावी, तुम्ही पण असं म्हटलात की पहिला उमेदवार मी असावा त्यांच्या टीमचा। नाही, भारतीय जनता पार्टीचेच सध्या आम्ही पदाधिकारी आहोत या ठिकाणी, त्यामुळं आज आम्ही पक्षासोबतच कार्यरत आहोत, पण येणाऱ्या काळांमध्ये दादाची जी भूमिका राहणार आहे त्याच्याची सुद्धा एक पाऊल पुढे जाऊन आम्ही त्यांच्यासोबतही राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही नक्कीच लवकर निर्णय घेऊ, दादांचा जसा निरोप येईल त्या पद्धतीने। 29 तारखेला पाटील बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला आपण येणार आहात का? बैठकीला येण्याचा आमचा प्रयत्न असेल, पण आता दादांनी सांगितलं आहे की तुम्ही योग्य वेळेला आम्ही निर्णय कळवू आणि त्या अनुषंगाने तशा दृष्टीनेच आम्ही प्रयत्नशील राहू। तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटील जे उमेदवार उभे करणार आहेत त्यामध्ये तुम्हाला स्थान भेटेल? होप फॉर द बेस्ट। नक्कीच आहे। संगीता ठोंबरे, कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।